विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात। अशातच सत्ताधारी गटात सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न विचारावा लागेल। याचं कारण केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री झालेली भेट, तीही दिल्लीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची घेतलेली भेट नेमकी कोणत्या कारणांवरून याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत। याबाबतची माहिती मिळतेय ती अशी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या 2 खासदारांसह दिल्लीत मध्यरात्री 1 वाजता अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते। या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढण्यावर सध्या तरी एकमत आहे। त्यावरून अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत महायुतीचं जागा वाटप काय असेल आणि सोबतच निवडणुकीला सामोरं जाताना रणनीती कशी असेल यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। केंद्रात आणि राज्यात भाजप मित्र पक्षांसह सत्तेत असला तरी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेलं यश आणि महायुतीला बसलेला फटका याचा विधानसभेच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आहे। त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आलाय। एकीकडे काँग्रेससह महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतली कामगिरी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याची विधानसभेला पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जातेय। लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असल्यानं भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपचं नुकतंच राज्यव्यापी अधिवेशन पुण्यात पार पडलं, ज्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची विशेष उपस्थिती होती। त्यासाठी अमित शहा 20 आणि 21 जुलै रोजी पुण्यात होते। विशेष म्हणजे या अधिवेशनासाठी आलेल्या अमित शहांची अजित पवारांनी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतली आणि लगेच दुसऱ्याच दिवशी अजित पवार दिल्लीला भेटीसाठी गेले। यावरून महायुतीच्या गोटात नेमकं चाललंय तरी काय यावरून चर्चा सुरू झाली आहे। या बैठकीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यात कोणते विषय असू शकतात यावर पुन्हा एक नजर टाकूया। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा तातडीनं विस्तार करून सरकारच्या कामाची गती वाढवायला हवी अशी भूमिका अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडल्याचं समजतंय। मात्र निवडणूक निकालाला 2 महिने होत आले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही काल अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीसह आता दिल्लीतल्या भेटीत जी चर्चा झाली त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं आव्हान आहे ते शरद पवार यांच्या पक्षाचं। त्यानुसार शरद पवार यांच्या पक्षाला शह देण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भातही या भेटींमध्ये या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। याच मुद्द्यावर अमित शहा यांनी भाजपच्या 21 ज्येष्ठ नेते आणि आमदारांसोबतही चर्चा केल्याचं समजतंय। थोडक्यात विधानसभेला महायुतीचं पारडं जड ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार हे चित्र स्पष्ट होत आहे। मात्र आता आणखी एक मुद्दा समोर आलाय ज्यावरून महायुतीत खतखत सुरू असल्याचा अंदाज बांधला जातोय आणि त्या दृष्टीनेही अजित पवार यांनी तातडीनं अमित शहांची भेट घेतल्याचा तर्क बांधला जातोय। आता या मुद्द्यावर सविस्तर जाणून घेऊया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातले नेते आणि आमदार जास्तीत जास्त निधी आपल्याकडे कसा येईल याबाबत प्रयत्नशील असणार आहेत। मात्र याच मुद्द्यावरून महायुतीत वादाला आणखी एक कारण मिळणार का हेही पाहावं लागेल। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत आपल्या विभागाला 25/15 योजनेसाठी अतिरिक्त निधीची मागणी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली। यावर पैसे कुठून आणू, आता काय जमीन विकायची का असा संतप्त सवालच अजित पवार यांनी महाजन यांना विचारल्याचं सूत्रांनी सांगितलं। आपल्या गटाचे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधींची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळात मांडला होता। हा धागा पकडत नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला असा सवाल गिरीश महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचंही सूत्रांनी सांगितलं। निधी वाटपावरून महायुतीत वाद असल्याचं यावरून दिसून येतंय। अजित पवार यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रतिक्रिया विचारल्या असता अजित पवारांना महायुतीत घेऊ नये असा सूर असल्यानं अजित पवारांची दिल्लीवारी सुरू झाली आहे असं वडेट्टीवार म्हणाले। विधानसभेचे वारे सुरू झालेले आहे। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीने गेलेत, का गेलेत, मर्जीने गेले की मजबुरीने गेले। पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे। आपण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं, पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। हे कोपरे शोधा, कोपऱ्यात बसा। पहिले पुढे बसवतात, हार घालतात, म्हणजे असं म्हणतात की मोहरमला याला
बकरी ईदला गळ्यात हार घालून त्याची पूजा करायची आणि एकदा कापून झालं की काम संपलं. हे कदाचित तशी परिस्थिती येऊ नये. ते चुकलेत काय हा प्रश्न जर असेल तर ते मला वाटतं की स्वच्छंद वागणाऱ्या माणसाला पिंजऱ्यात कोंडलंय आणि तो पिंजऱ्यामध्ये आता त्यांचा पोपट झालाय आणि पोपटाला जर शिकवतं तेवढं बोलावं लागतं. नाही बोलला तर पोपटाला जेवण मिळणार नाही, पोपट उपाशी बरेल. तर निधी वाटपाच्या वादावरही वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची तिजोरी लुटून सत्ताधारी आमदारांना निधी वाटप झाल्याचा आरोपच वडेट्टीवार यांनी केलाय. नाही, मुळात दोन प्रश्न असे आहेत की हे तर आता फक्त वाद झालेला आहे. उद्या कपडे फाडू नयेत म्हणजे पुरेसं, एकमेकाला ठोसे मारू नये. मला वाटतं की तिथपर्यंत येईल पाडी. कारण सगळ्यांना तिजोरी ओळबडून न्यायची. महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल, पण महाराष्ट्रातली तिजोरी आम्हाला किती जास्त लुटता येईल आणि महाराष्ट्राच्या हे तीनही पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निधी वाटता येईल ह्या एकमेव रोगाने ग्रासलेले आहे. त्यामुळं ही सुरुवात आहे. यापुढे जाऊन आपल्याला सांगतो की हा वाद एवढा विकोपाला जाईल की महायुती पुढच्या याच्यात तिघही एकत्र येऊन कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेत परत आणणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील येतील, पण तुर्तास लोकसभेतला अनुभव पाहून महायुती विधानसभेला अधिक जोरदार पावलं उचलणार यात शंका नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.